मानसिकरित्या बिमार असलेल्या गुन्हेगारांपासून आपले संरक्षण कसे करता येईल यासाठी अमरावती जिल्ह्यामध्ये मुलीमध्ये स्वरक्षणाची जाणीव निर्माण होऊन बळकटीकरण व्हावे या उद्देशाने पालकमंत्री तथा कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या प्रेरणेतून जिल्हाभर स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे। प्रथमतः 15 केंद्रांवर दिनांक 29 जुलै 2 ऑगस्ट 2019 दरम्यान प्रत्येक शाळेच्या 2 मुली एक क्रीडा शिक्षक मिळून 2250 मुलींना तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात येईल। प्रशिक्षण देण्याकरिता 31 मास्टर ट्रेनर्सची नियुक्ती करण्यात आली आहे। शाळा स्तरांवर 8 ते 13 ऑगस्ट 2019 पर्यंत शाळांमध्ये कराटे, लाठीकाठी, एरोबिक्स व मार्शल आर्ट प्रशिक्षण देण्यात येईल। वर्ग 8 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रशिक्षण करण्यात येईल। 15 ऑगस्टला विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे 5000 मुलींचे एकत्रित प्रात्यक्षिक सादर करण्यात येईल। तसेच तालुका स्तरावर 2000 मुली, 14 तालुक्यात 28000 मुली तालुका स्तरावर सहभागी होतील। संपूर्ण जिल्हाभर शाळांमधून हा उपक्रम राबविण्यात येत आहे। यामधून 80,000 मुली प्रशिक्षित होतील। या प्रशिक्षणामागील हा उद्देश नेमका असा आहे। नुकतेच अर्पिता ठाकरे नामक मुलीचा नाहक बळी गेला, अशा घटनांना आळा बसावा, मुलीच्या मनगटात ताकद निर्माण व्हावी, स्वरक्षण करण्याची जबाबदारी निर्माण व्हावी याकरिता हा साहसी उपक्रम राबविण्यात येत आहे। अमरावतीमध्ये अर्पिता ठाकरे या मुलीचा निर्गुण खून झाला आणि त्यावेळेला सर्वांचं मन विषण्ण झालं आणि मग आम्हा सर्वांच्या मनात विचार आला की ह्या सर्व मुली मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे, स्वयंसिद्ध झाल्या पाहिजे आणि त्यासाठी एक नवीन प्रकल्प आम्ही राबवत आहोत। या प्रकल्पामध्ये अमरावती जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी शैलेश नवाल, त्याचप्रमाणे कमिशनर ऑफ पोलीस श्री बाविस्कर, SP श्री बालाजी आणि या प्रकल्पाचे नोडल ऑफिसर क्रीडा अधिकारी श्री गणेश जाधव आणि शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद CO हे सर्व जणांनी वर्कअप करून हा प्रकल्प डिझाईन केलेला आहे। यामध्ये जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे विशेष सहकार्य लाभले आहे। महिला व बाल कल्याण विकास विभाग यांचे सहकार्य सुद्धा लाभले आहे। मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद मनीषा खत्री, उपमुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद थोरात श्रीमती नीलिमा टाके, शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे समन्वयक गट शिक्षण अधिकारी विशेष प्रयत्न करीत आहे। मास्टर ट्रेनर्स मधून खुशबू चोपडे यांनी संपूर्ण प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे। शिबिराचे प्रमुख जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, भास्कर घटाळे यांनी संपूर्ण शिबिर कार्यक्रमाचे नियोजन करून आयोजनाबाबतची पूर्व तयारी केली आहे आणि यामध्ये 80,000 मुलींना प्राथमिक स्तरावर 13 ऑगस्ट पर्यंत आम्ही कराटेचं प्रशिक्षण, त्याचप्रमाणे लाठीकाठी आणि मार्शल आर्टचं प्रशिक्षण देतोय। यामध्ये आम्ही 30 ट्रेनरच्या मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून प्रत्येक शाळेमधल्या 2 मुली आणि 1 क्रीडा शिक्षक यांना ट्रेन करतोय। प्रत्येक शाळेमध्ये 7 दिवसाचं प्रशिक्षण देतोय आणि हा सेन्सिटायझेशन प्रोग्राम आहे। त्यांना बेसिक मार्शल आर्ट आणि लाठीकाठी आणि कराटेचं प्रशिक्षण दिल्या जाईल। हा प्रकल्प पूर्ण वर्षभर चालवला जाईल। या माध्यमातून मुली मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या ह्या सक्षम होतील असा माझा विश्वास आहे आणि त्याचं पहिलं डेमॉन्स्ट्रेशन आम्ही 15 ऑगस्टला विभागीय क्रीडा संकुलामध्ये 5000 मुली त्याचं प्रात्यक्षिक करतील। VCN ब्युरो अमरावती।